तुझ्या प्रारब्धात लिहिलेलं अटळ आहे. तू कितीही प्रयत्न केलेस तरी नियती बदलू शकत नाहीस. सरते शेवटी तुझा अंत होणारच. तुझ्यासारख्या दुष्ट प्रवृत्तीचा विनाश करायला, अंत करायला मीरा अंबिका सारख्या देवीच्या भक्त पुरेशा आहेत. त्याच तुझ्या दुष्ट कार्याचा शेवट करतील. म्हातारीचा सामना करणं तेवढं सोपं दिसत नाहीये. तिच्यामुळे मीरा आणि त्या अंबिकाचं पारडं जड होतंय. मार्जारी, काहीतरी करायला हवं, काहीतरी करायला हवं. मी येते तुझ्याकडे. मॅडम, तुम्ही सगळ्यांसमोर माझी बाजू का नाही घेतली? मॅडम प्लीज ऐका ना, मी बोलते तुमच्याशी. अहो मॅडम, त्या सगळ्या अघोरी वस्तू त्या माझ्या पर्समध्ये मी नाही टाकल्या. मीरा सोबत जो आत्मा आहे ना, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या पर्समध्ये टाकल्या आणि ही गोष्ट तुम्हाला माहित आहे, तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांसमोर मला एकटं पाडलत. बोला ना का? माया, जरा शांत हो. हे बघ, जे काही घडलं ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. अहो पण तुम्ही सगळ्यांनी जे काही पाहिलं ते खरं नाहीये. आई, बाबा आलेत. त्यांनी तुला आणि मायाला हॉलमध्ये बोलवलंय. नाही, बरं झालं दादासाहेब आले ते. आता जे काय खरं खोटं आहे ते त्यांच्या समोरच होऊन जाईल. चल चल.